नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नेहमीचाच फ्राईड राईस खाऊन कंटाळा आलाय ना? मग आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखा चमचमीत आणि टेस्टी इंडो चायनीज स्टाईल पनीर फ्राईड राईस. ही रेसिपी बनवायला सुद्धा अतिशय सोपी आहे आणि चव तर अप्रतिम आहे. आता या रेसिपीविषयी जास्त बोलण्यापेक्षा आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहिली स्टेप आपली तांदूळ शिजवून घ्यायचा. तर बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. तर शिजवून घेतलेला आहे. आपण सेम बिर्याणीला कसं शिजवून घेतो ना तसं घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मोकळा होतो तांदूळ तो असा थंड झाले की. आता आपण दुसरी स्टेप करणार आहोत. त्यासाठी मी 150 ग्रॅम पनीर घेतले आणि छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता त्याला कोटिंग करण्यासाठी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. एक छोटा चमचा टाकतो आपण. तिखट आहे ती, आणि तिखट छान लागतात हे तळले की पनीर. चवीप्रमाणे मीठ टाकतोय त्याच्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवर टाकतोय 1.5 चमचा. कोटिंग व्यवस्थित बसते आणि ते ओले आहेत पनीर फ्रीजमधनं काढलेले, त्यामुळे पटकन कोटिंग तयार होईल. जरी कोरडं राहिलं तर थोडंसं पाण्याचा हपका मारा, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागेल. व्यवस्थित मिक्स करून घेतो आपण. हे बघा, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे साईडला ठेवतो. आता साहित्य पण सांगते. आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे पनीर तळण्यासाठी. तोपर्यंत साहित्य सांगते. कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे. पत्ता कोबी घेतलेला आहे, उभा काप करून घेतला आहे. आणि एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा, तो सुद्धा उभा काप करून घेतला. एक शिमला मिरची उभा काप करून घेतला आणि गाजर घेतलेले आहेत, थोडे उभे काप करून घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. एक मोठा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे आणि लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. सोया सॉस घेतलेला आहे, 1 चमचा घेणार आहोत आपण. आणि टॅमॅटो कॅचअप घेतलेला आहे. आता आपण प्रथम आहे ना, तेल पण छानसं गरम झालं आहे, तर आपण पनीर आहे ना कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे. तेल आधी व्यवस्थित गरम करायचं आणि तळताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. पनीर तेलात टाकले की 1 मिनटं अजिबात हलवायचं नाही आहे. 1 मिनटानंतर व्यवस्थित असे खरपूस सगळ्या बाजूने तळून घ्यायचे. मी सगळं पनीर एकदमच टाकलेले आहे. मस्त असे तळून झालेत. आता साईडला काढतोय आपण. कुरकुरीत झाले आणि खाताना खूप छान लागतं ते. तर हे तळून राहिलेलं तेल आहे ना, त्याच्यातला 1.5 चमचा तेल मी पॅनमध्ये ठेवलेलं आहे. बाकीचं सर्व तेल काढून घेतलं आहे. आता त्याच तेलामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ते टाकलेलं आहे. गाजर, शिमला मिरची आणि पत्ताकोबी. आणि जास्त पण परतायचं नाही आहे, थोडाफार क्रंची ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा आपण आलं लसूण पेस्ट टाकतोय. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. हे छान असं परतून झालेलं आहे. त्याच्यात आपण जो आपण तांदूळ शिजवून घेतलेला आहे तो टाकतोय. किती मोकळा झालाय बघा. शिजवला ना हा बिर्याणी तांदूळ तर पंख्याखाली ठेवायचं, नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं. खूप छान असा सुटसुटीत तयार होतो. मस्त मोकळा झालाय. छान असं परतून घ्यायचं. आता भात छानसा परतून झाला की त्याच्यामध्ये मसाले आहेत ते टाकतोय. मिरी पावडर 1 छोटा चमचा टाकलाय. लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, एक अर्धा चमचा असेल, राहिला असेल आता. एक मोठा चमचा घेतला होता मी. आणि चवीप्रमाणे मीठ. भात शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे. पनीर कोटिंग करताना पण मीठ टाकलेलं आहे. आणि आपले जे सॉसेस आहे त्याच्यामध्ये पण मीठ आहे, त्यामुळे बेताने मीठ टाकायचे. कांद्याची पात टाकली. टॅमॅटो कॅचअप टाकलेला आहे 1 चमचा आणि 1 चमचा सोया सॉस. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि एक 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हलक्या हाताने परतायचं. भाताचा तुकडा नाही व्हायला पाहिजे, एवढ्या हलक्या हाताने परतून घ्यायचा भात आपल्याला. आता व्यवस्थित परतून झाले की या बेसवर आपण पनीरचे तुकडे आपण तळून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये. पनीरचे तुकडे पण मस्त असे कुरकुरीत घेतलेले आहेत तळून. खाताना खूप छान लागतात हे. सगळ्यात शेवटी टाकायचे म्हणून पनीरचे तुकडे. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एक 5 मिनटं व्यवस्थित परतून घेते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे. मस्त अशी परतून झालेली आहे. चवीला तर अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. खरंच खूप सुंदर रेसिपी आहे. थोडीशी कांद्याची पात टाकतोय.
तर कसा वाटला हा गरमागरम इंडो चायनीज स्टाईल पनीर फ्राईड राईस? नक्की घरी ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका सोप्या आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.